आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या ब्रीद वाक्य घेऊन या ठिकाणी 3 रस्ता येथे मोठा टेंट उभा करण्यात आलेला आहे आरोग्य विभागाच्या वतीने। आणि आपण बघू शकता वेगवेगळ्या स्वरूपाचे या ठिकाणी उपचार केले जातात। जे प्राथमिक उपचार आहेत ते देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे, आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। यामध्ये जनरल ओपीडी आहे, जे डोळ्यांचे आजार असतील किंवा पायांचे असतील, हाडांचे असतील, स्त्री रोग असतील, लहान मुलांचे असतील, असे वेगवेगळ्या तपासण्या या ठिकाणी करण्यात येत आहेत। आणि पाठीमागच्या 5 ते 6 दिवसापासून हे सुरू असून या ठिकाणी आतापर्यंत लाखो रुग्णांनी उपचार घेतलेला आहे। आजच्या दिवसामध्ये बघितलं तर जवळपास 20,000च्या पुढे रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतलेला। आरोग्य विभागाचे या ठिकाणी काही अधिकारी कर्मचारी आपण जाणून घेऊयात। सर, कशा स्वरूपाचा उपचार केला जातो, कुठल्या विभागाकडून केला जातो? सर, ही आपल्या आरोग्य वारी जी आहे तर या मोठं शिबिर आहे। ह्याचे उपसंचालक कार्यालय पुणे आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व जिल्हा आरोग्य जिल्हा परिषद यांच्या मार्फत हे या वर्षीचं 3रं शिबिर आहे। या 3ऱ्या शिबिरामध्ये आपण वारकऱ्यांसाठी की जे आहे त्यांना ICUचे उपचार, म्हणजे जे गर्दीमधून जर कुणी एकदम आजारी पडला आणि त्याला ताबडतोब ठिकाणी उपचार मिळत नाही तर त्याच ठिकाणी उपचार व्हावा यासाठी आपल्या आरोग्य विभागावर यावर्षी 21 ठिकाणी आपण ICUची व्यवस्था केलेली आहे। आणि त्याच्यासोबतच हे महाआरोग्य शिबिर केलेलं आहे की त्या महाआरोग्य शिबिराचा एकच उद्देश आहे की एकाच छताखाली तर विविध प्रकारचे उपचार, ज्याच्यामध्ये की आपण जनरल ओपीडी पासून हाडांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप आहे, आयुष विभाग आहे, आयुर्वेदिक विभाग आहे, स्त्रियांची तपासणी, बाल रुग्णांची तपासणी आणि सर्व प्रकारची औषधे मोफत आपण वाटप प्रयत्न करत आहोत। आज सकाळपासून आपण 20 ते 25,000 रुग्णांची तपासणी केलेली आहे आणि 10,000 पर्यंत आज चष्मेचं सुद्धा मोफत वाटप झालेलं आहे। आणि पंढरपूर जे वारीला लोक येतात 21 ठिकाणी आयोजित केलेलं आहे। कुठल्या कुठल्या ठिकाणी भाविकांनी जावं, वारकरी भाविकांनी, जेणेकरून त्यांना तिथल्या तिथे उपचार घेता येतील? काय ठिकाण सुचवाल का? तर सर, आपल्या वाळवंटामध्ये देखील जे आहे चंद्रभागेचा वाळवंट त्या ठिकाणी आहे, पत्राशेड आहे, गोपाळपूर एरियामध्ये आहे, इव्हन 3 रस्तामध्ये आहे, 65 एकर एरिया आहे, इव्हन आपलं उपजिल्हा रुग्णालय की म्हणजे जेणेकरून भाविकांना ज्या एरियामध्ये आहे त्या ठिकाणी ते त्याच्या पद्धतीने सुविधा घेऊ शकतील। या पद्धतीनं आपण 21 ठिकाणी ICU उभे केलेले आहेत। काय काय उपचार दिले जातात या ठिकाणी? नाही, ICU आता हे जे आपलं शिबिर आहे या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे उपचार आहेत, सर्व तपासणी। पण ICU मध्ये जर गेलेला असेल, म्हणजे एखादा पेशंट बेशुद्ध अवस्थेत असेल किंवा त्याला इमर्जन्सी काही झाला असेल तर अशा पेशंटला कुणाला हार्ट अटॅक येऊ शकतो, कुणाला चक्कर येऊन पडू शकते, कुणाचं BP कमी होतो, कुणाचं शुगर वाढतं। तर अशा लोकांना इमर्जन्सीची जी सुविधा लागते तर ती सुविधा आपल्या आरोग्य विभागामार्फत ICU मधून दिली जाते। तर हे होते आरोग्य अधिकारी कर्मचारी। या ठिकाणी काही वारकरी देखील आहेत। काय तुम्ही उपचार घेतलेले आहेत? काय काय? आमचा उपचार नाही सर, आमचा महाराष्ट्र स्टेमी प्रोजेक्ट चालू आहे सध्याला गव्हर्नमेंट अंतर्गत। तर आम्ही अप्रॉक्स या 4 वर्षात 2021 पासून आमचा प्रोजेक्ट चालू आहे गव्हर्नमेंट सोबत। तर आम्ही 6,000 पेशंटचा जीव वाचवलेला आहे महाराष्ट्रात। पूर्ण आपले जेवढे पण प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत 2227 तिथं प्रत्येक जागी आपली मशीन आहे स्टेमीची, ECG मशीन आहेत आपले। ECG मशीन। आता इथे किती मशीन आहेत आणि किती लोकांवर? आपल्या पूर्ण टोटल जिल्ह्यात 77 मशीन आहेत। बाकीचे नॉन PHC म्हणजे जे रूरल हॉस्पिटल आहेत, उपजिल्हा रुग्णालय तिथं पण आपले मशीन आहेत। आता सध्याला ह्या 6 दिवसात वारीच्या ह्याच्यात आम्ही 20 पेशंटचा जीव वाचवलेला आहे सध्याला आता। तर आता आपलं इथेच आपलं 8 नंबरला ECG मशीन्स आहेत आणि या साईडला पण ECG मशीन्स आहेत आपल्या कॅम्पमध्ये चालू आहेत सध्या। तर काही सामाजिक संस्था देखील आहेत, ते देखील या ठिकाणी उपचाराची व्यवस्था करतात, रुग्णांना उपचार देण्याचा प्रयत्न करतात। त्यांनी सांगितलेले वारीच्या कालावधीमध्ये जवळपास 20 लोकांचा जीव वाचवण्यात आलेला आहे आणि 21 ठिकाणी अशी आरोग्य शिबिराची अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून जे वारीमध्ये आलेले भाविक, महिला, वारकरी, आबालवृद्ध आहेत ते उपचार घेऊ शकतील आणि सुखकर होऊ शकतील। लाईव्ह सोलापूरसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर।